ग्रँट रोड परिसरामध्ये सकाळी इमारतीच्या बाल्कनीचा भाग कोसळला। या घटनेमध्ये 3 जण जखमी झालेत, एकाचा मृत्यू झालाय, आणखी 4 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। दरम्यान या अपघातामध्ये अगदी तान्ह्या बाळाला वाचवण्यात यश आलेलं आहे। सध्या या परिसरात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। मुंबईच्या ग्रँट रोड परिसरामध्ये सकाळी इमारतीच्या बाल्कनीचा भाग कोसळलेला आहे। यामध्ये 3 जण जखमी झालेले आहेत। माझे सहकारी महेश बागल सध्या आपल्यासोबत आहेत। महेश, या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य कशा पद्धतीने सुरू आहे? कीच मुंबईतील गजबजलेल्या ग्रँट रोड परिसरातील स्टेशन जवळचा हा परिसर आहे। या ठिकाणी रुबी निस्सा नावाची एक जुनी इमारत आहे। जवळपास 100 वर्षाहून अधिक जुनी ही इमारत होती। या इमारतीच्या वरच्या मजल्यावरील बाल्कनीचा भाग हा कोसळल्यामुळे या झालेल्या दुर्घटनेमध्ये एका महिलेचा मृत्यू झालेला आहे, तर 3 जण जखमी झालेले आहेत। या जखमींना भाटिया रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। अग्निशमन दलाचे जवान याची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणी त्यांनी बचाव आणि मदत कार्य सुरू केलेलं होतं। काही जणांना त्यांनी या पडलेल्या इमारतीच्या भागातून बाहेर काढलेला आहे आणि आता भीती व्यक्त केली जाते की 4 जण जे आहेत ते अजूनही या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। त्यांचा शोध घेण्याचं काम युद्ध पातळीवर अग्निशमन दलाचे जवान करत आहेत। घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत। ही इमारत जुनी होती, मोडकळीस आलेली होती आणि या इमारतीला संबंधित आस्थापनाकडून नोटीसही देण्यात आलेली होती असं सूत्रांकडून सांगितलं जातंय। मात्र यातली जी पूर्ण माहिती आहे ती अद्याप स्पष्ट झालेली नाहीये। तुर्तास एका महिलेचा यामध्ये मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे आणि इतर 4 जण जे बेपत्ता आहेत त्यांचा शोध घेतला जातोय। महेश, एकूण या इमारतीमध्ये किती रहिवासी वास्तव्यास होते या संदर्भातली काही माहिती मिळते? जवळपास 30 ते 40 जण या इमारतीत राहत असल्याची माहिती मिळालेली आहे। ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस बऱ्याच जणांनी इमारतीच्या बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र काही जण यामध्ये अडकले होते। त्यांचा शोध सध्या सुरू आहे। इमारतीच्या खाली ज्या ठिकाणी 2 व्हीलर पार्क केल्या जातात त्या ठिकाणी काही जण उभे होते, पण ज्यावेळेस हा बाल्कनीचा भाग जो खाली कोसळला त्या ढिगाऱ्याखाली सुद्धा काही जण अडकले। तर रस्त्यावर जे काही नागरिक होते त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ढिगाऱ्यामधून काही जणांना त्यांनी बाहेर काढल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतंय। ते एकंदरीत पाहता ही अतिशय चिंताजनक अशी बातमी आहे, कारण पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत। काल मध्यरात्रीपासून पावसाचा जोर हा सतत पडत असाच आहे आणि काही त्यात फरक पडलेला नाहीये। त्यामुळे पाऊस जास्त असल्यामुळे अशा प्रकारच्या घटना या मुंबईत दरवर्षी घडतच असतात। महेश, नक्कीच दरवर्षी अशा पद्धतीच्या घटना घडतात आणि त्या दृष्टीनं प्रशासन, महानगरपालिका वेळोवेळी या इमारतींना नोटीस पाठवतात। इथल्या नागरिकांना इथून स्थलांतरित होण्यास सुद्धा सांगितलं जातं, मात्र तरी सुद्धा हे लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या घटना घडतात। आणखीन ग्रँट रोड परिसरामध्ये अशा किती इमारती असण्याची शक्यता आहे? रोड हा जो परिसर आहे हा खूप जुना परिसर असून या ठिकाणी ज्या इमारती आहेत त्या ब्रिटिशकालीन इमारतीचं प्रमाण या ठिकाणी जास्त आहे। त्यामुळे वेळोवेळी म्हाडा असेल किंवा महानगरपालिकेचा संबंधित विभाग असेल यांच्याकडून या इमारतींचं दरवर्षी या ऑडिट केलं जातं आणि तशा प्रकारच्या सूचना सुद्धा त्यांना केल्या जातात। जर एखादी इमारत मोडकळीस आली असेल तर त्यास रिकामं केलं जातं आणि त्या ठिकाणी तशी नोटीसही लावली जाते। या इमारतीच्या बाबतीत नक्की काय घडलं आहे याचा तपास सध्या पोलीस सुरू करत आहेत। थोड्या वेळातच पुढील माहिती ही आपल्या समोर येईल। महेश, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।